केला आणि साहेब मी ही निवडणूक लढवतोय. मला एका गोष्टीचा उल्लेख या ठिकाणी करावा लागेल. साहेब, आपण राज्यातनं प्रयत्न केले, इथं अपक्ष उमेदवार जयश्रीताई वहिनींनी मागं घ्यावं म्हणून केंद्रातनं प्रयत्न केले गेले, प्रभारी चन्नीतेलांनी सांगितलं आणि शेवटी ह्या किमान मी 3 ते 4 वेळा त्यांना घरी जाऊन विनंती केली की इथं काँग्रेस येणं गरजेचं आहे. ज्या मदन भाऊंचा पराभव सुधीर गाडगे यांनी केला, त्यांचा पराभव करणं आपलं प्रथम ध्येय पाहिजे. आपण भांडत बसलो तर त्याचा गाडगे यांना फायदा होऊ शकेल, एवढं सांगून विनंती करून त्या ठिकाणी ते ऐकत नाहीत म्हटल्यानंतर मला जिल्ह्यातल्या एका नेत्याने निरोप दिला. त्यांनी सांगितलं की तुम्ही आता आपल्याला तडजोड करावी लागेल. मी म्हटलं काही असेल तरी मी तडजोड वाटेल ते तडजोड करायला लागेल, मी करण्यास तयार आहे. त्यांनी सांगितलं की तुमचं जे काँग्रेसचं शहर जिल्हाध्यक्ष आहे त्याचा ताबडतोब राजीनामा द्या. मी विचार केला, माझ्या शहर जिल्हाध्यक्षाच्या पदापेक्षा इथं काँग्रेस निवडून आणणं महत्त्वाचं आहे. त्यामुळं या ठिकाणी मला सांगण्यात आलं होतं, त्याप्रमाणे राजीनामा मी तयार ठेवला. मला सांगण्यात आलं अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी की तुम्हाला निरोप येईल, त्यावेळी तुम्ही या, पुन्हा आपण सर्वजण एकत्र बसू आणि उमेदवार मागं घेतील. मला दुसरी अट घालण्यात आली की तुम्ही आता लिहून दिलं पाहिजे की तुम्ही निवडून आला तर पुढची निवडणूक तुम्ही लढवायची नाही, तुम्ही पण लढवायची नाही आणि तुमच्या घरातल्या अन्य कोणी, अगदी माझ्या चिरंजीवानी देखील लढवायची नाही. आणि त्यासाठी 500 रुपयाच्या बॉन्डवर तुम्हाला लिहून द्यायला लागेल. मी ही दोन्ही पत्र, 500 रुपयाचा बॉन्ड आणि माझा राजीनामा पत्र तयार ठेवलं आणि मी निरोपाची वाट पाहत होतो कधी मला बोलवतील आणि त्यांना हे सुपूर्द करून त्यांना जे आवश्यक असेल त्याप्रमाणे मी द्यायला तयार होतो. परंतु शेवटी 3ला 5 मिनटं राहिली, त्यावेळी आम्ही ओळखलं की असं होणार नाही आहे. विश्वजित कदमांना एकीकडे वाट ते पाहत होते, मी माझ्या घरी बसून होतो. खरं दोघांनाही त्याला सांगण्यात आलं होतं की वहिनी नक्की अर्ज मागं घेणार आहेत आणि मला सांगण्यात आलं होतं की एवढं 2 गोष्टी तुम्ही करा आणि हे होऊ शकेल. म्हणजे विचार करा, काम केल्यानंतर, गेल्या वेळेला निसटच्या फरकानं विजयापर्यंत पोहोचू शकल्यानंतर, पुन्हा 5 वर्ष काम केल्यानंतर माझ्यासारख्या कार्यकर्त्यांच्या विरोधात जर का अपक्ष उमेदवारी ठेवली जात असेल, याच्या पाठीमागं कोण आहे याचाही थोरात साहेब आपल्याला तपास करावा लागेल. आणि म्हणून मला या ठिकाणी भाजपचा त्यांना पराभव करायचा आहे का काँग्रेसचा पराभव करायचा आहे, हा आता प्रश्न विचारला जातोय. काँग्रेसचा पराभव करायचा आहे का तुम्हाला पृथ्वीराज पाटलांचा पराभव करायचा आहे पर्यायानं, हाही प्रश्न आता विचारला जात आहे. आणि साहेब, इथं उपस्थित असणारा एकही असा, अगदी महिला असतील, तरुण असतील, मी ज्या वेळेला आता गेले 8 दिवस जनतेमध्ये जाऊन मतदान मागतोय, विनवणी करतोय, मला प्रत्येकाकडनं पहिलं वाक्य येतं आहे की तुमचं काय चुकलं हो, तुमच्यावर अन्याय झाला आहे, जयश्रीताईंनी असं करायला नको होतं, त्यांनी अर्ज मागं घ्यायला पाहिजे होतं, अशा एक सार्वत्रिक प्रतिक्रिया होतात. परंतु आता निवडणूक लागलेली आहे.